नमस्कार मंडळी. आज आहे सॅटरडे, तर त्याच्यामुळे आज थोडीशी धावपळ कमी आहे, कारण आज मुलीला स्कूलला सुट्टी आहे. तर हे प्रत्येकाच्याच घरी होत असणार की ज्या दिवशी मुलांना स्कूलला सुट्टी असेल तर प्रत्येक लेडीजची धावपळी त्या दिवशी कमी असेल, म्हणजे थोडंसं आरामदायक दिवस जात असेल. तर आज काल रात्री मी व्हिडिओचा शेवट करताना तुम्हाला म्हणाली होते की माझी मुलगी तिच्या मामाबरोबर रात्री फिरायला गेली होती. तर 12 वाजता ती रिटर्न येणार होती. आम्ही तिची वाट बघत होतो. तर आम्ही झोपलो नाही, आता झोपल्यानंतर ते रात्री येणार, तर तिची वाट बघत होतो. तर तिला यायला 2:30 वाजले रात्री. तर ती आल्यानंतर आम्ही आमच्याकडे कसं जवळजवळ 4:15 वाजता पाणी येतं, त्याच्यामुळे म्हटलं आता 2:30 वाजलेले आहेत, आता दुसऱ्या दिवशी पाण्याला पाणी भरायला जाण्याची त्याच्यामुळे मी झोपलीच नाही आणि पाणी भरलं. 4:15 वाजता पाणी आलं, तर पाणी भरलं आणि सगळं पाईप वगैरे सगळं काढूपर्यंत मला 6 वाजले. 6च्या नंतर पण पटकन
हे बघा, असा फायनली भांडी घासून झालेली आहेत माझी. किचन ओटा साफ करून झालेला आहे. ही आमची नाश्त्यानंतरची भांडी. आणि असा फायनली किचन माझा साफ झालेला आहे. अजून जेवण बनवायचं बाकी आहे. चला, भांड्यातलं पाणी थोडंसं नितळल्यानंतर त्याला कपाटाला लावूया. आणि आज मुलीला सुट्टी असल्यामुळे आम्हाला काही ना काही मम्मीला मदत करायची असते. मम्मीची धावपळ होते म्हणून काही ना काही थोडीफार मदत करायची असते. पण नेहमी आपण नाही बोललो की मुलांचा मूड थोडा खराब होतो. म्हणून तिला बरं वाटावं म्हणून तिला म्हटलं आज कपडे थोडेसे निरम्यामध्ये भिजायला घाल, मग थोडंसं तिला पण बरं वाटेल. तर बघा, तिच्या छोट्या छोट्या हाताने ती कशी कपडे निरम्यात भिजायला घालते. बघा, आम्हाला मदत करते. तिला मजा येते. तर चला, कपडे थोडेसे आता निरम्यात भिजायला घातले, ते पटापट निघतात थोडेसे. आणि आम्ही मशीनच लावतो कपड्यांना ॲक्च्युली. पण आता दोघींचेच कपडे आहेत, मुलीचे, माझे आणि मिस्टरांचे. तर जास्त कपडे नाही आहेत. तर आणि तिचे स्कूलचे कपडे असतात ते आता खराब झालेले असतात ना, मग त्याच्यामुळे मशीनमध्ये टाकले की तेवढे फारसे निघत नाहीत कपडे. म्हणून मग म्हटलं चला पटापट कपडे हाताने धुवून घेऊया. आणि सुकायला मात्र मशीनला लावते, कारण मग आता पावसाळ्यामध्ये सुकत नाहीत कपडे. तर चला, तर मग कपडे धुवून घेऊया आणि थोड्या वेळाने भेटू आपण किचनमध्ये. जेवण बनवते वेळेस आपण पुन्हा भेटूया. चला, बाय बाय. चला, फायनली माझं सगळं जेवण झालेलं आहे. आणि आज खूपच वेळ झालेला आहे, 3 वाजलेले आहेत. तर चला, सगळ्यांना भूक लागलेली आहे. तर आपण काय काय बनवलं तर बघूया आज. हे फुलके आपण बनवले होते, बघू शकता तुम्ही. फुलके म्हणजेच रोटी. त्याच्यानंतर हे वरण काल बरंच रात्री बनवलं होतं. हे वरण गरम केलेलं आहे छानपैकी. त्याच्यानंतर ही पनीरची भाजी बनवलेली आहे, बघू शकता तुम्ही. ही पनीरची भाजी बनवलेली आहे. त्याच्यानंतर राईस, जिरा राईस बनवलेला आहे. त्याच्यानंतर हे सलाड. आता सलाड आम्हाला कंपल्सरी लागतं आणि कंपल्सरी लागतं. आता गाजर थोडंसं मी व्हेज जी रेसिपी बनवली आहे आज, व्हेज कोल्हापुरी, त्याच्यात मी गाजर वापरलेलं आहे. त्याच्यामुळे मी सलाडमध्ये गाजर घेतलेलं नाही आहे. आणि हे थोडंसं रात्रीचं जे आपण कारलं बनवलं होतं, भरलेलं कारलं, ते थोडंसं राहिलेलं आहे. तर आम्हाला खूप आवडतं ते खायला. तर ते थोडंसं ते पण गरम केलेलं आहे. तर माझं सगळं काम झालेलं आहे, बनवलेलं आहे. आता आम्ही जेवतो. चला, पुन्हा भेटूया. जेवल्यानंतर आपण पुन्हा भेटूया. अरे आणि हो, जेव्हा हे बनवत होती गॅसवर गॅस चालू होता त्यावेळेस मी जे जेवण बनवलेली भांडी आहे ते एका साईडला पटकन घासून घेतलेली आहेत, बघू शकता तुम्ही. हे जे आता रोटी किंवा ते व्हेज रेसिपी हे सगळं बनवत असताना जी मला भांडी लागली आहेत ती पटकन मी घासून घेतलेली आहेत. आता ती भांडी नितळायला ठेवलेली आहेत टपमध्ये. आणि माझं जेवण झाल्यानंतर ती भांडी मी कपाटाला लावून घेणार आहे. तर चला, जेवल्यानंतर पुन्हा आपण भेटूया. चला चला.
टाईम स्पेंड करूया, तिला पण सुट्टी आहे, रोज स्कूलमध्ये असते, तर तिच्याबरोबर काही थोडा वेळ टाईम स्पेंड करूया, तिला पण थोडी एंटरटेनमेंट होईल. सध्या तरी आम्ही थोडंसं मूवी लावलेलं आहे, ती एन्जॉय करते. ती मैत्रिणींबरोबर दिवसभर तिच्या मैत्रिणी इथंच होत्या, आमच्याकडेच खेळायला होत्या, तर आत्ता थोडं गेलेल्या आहेत घरी. तर थोड्या वेळाने आम्ही पण थोडं पॅरेंट्स म्हणून तिच्याबरोबर टाईम मुलांवर आपण ॲक्च्युली मुलांवर टाईम स्पेंड केला पाहिजे, ॲटलिस्ट सुट्टीच्या दिवशी तरी. तर माझं थोडंसं रोट्या बनून झालं की थोडं मुलीबरोबर थोडा टाईम स्पेंड करणार, थोडं मुलांना पण बरं वाटतं सुट्टी असल्यासारखं घरी. बाकी तुमच्या घरी तुमचा सुट्टीचा दिवस कसा जातो आहे सांगा मला कमेंटद्वारे. आणि चला मग आता रोटी बनवून घेते, भेटू आपण नंतर. आता आम्ही जेवतो आणि थोड्या वेळाने माझं सगळं कामं टपले की मी तुम्हाला भेटते. चला तर आमची जेवणं झालेली आहेत. सर्व आता भांडी घासायची आहेत, किचन ओटा साफ करायचा आहे, लादी पुसून घ्यायची आहे, झाडू मारायचा आहे. त्याच्यानंतर मिस्टरांना औषधं द्यायची आहेत त्यांना थोडं प्रोटीन पावडर द्यायचं आहे. त्याचबरोबर आता पाणी गरम केलं आहे मी, तर पाणी त्यांना पण देते मी पाणी, पण मी पूर्ण सगळ्यांसाठीच मी पाणी गरम करते, कारण आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत. आता या पावसाळ्यामध्ये पाणी दूषित येतं थोडंसं, त्यामुळं थोडंसं गरम पाणी पण पिलेलं चांगलं आहे थोडंसं. आणि पाणी थोडंसं उकळवल्यामुळं कसं पोटांचे वगैरे आजार होत नाहीत, त्याच्यामुळं मी पाणी 2 दिवसातून 2 ते 3 टाईम पाणी गरम करते. तर थोडंसं गरम पाण्यामधूनच त्यांना प्रोटीन पावडर पण घ्यायची आहे मिस्टरांना. तर पाणी गरम केलेलं आहे मी. मग माझं हे सगळं आवरल्यानंतर त्यांना औषधं देणार आणि औषध दिल्यानंतर प्रोटीन पावडर वगैरे त्यांना द्यायची आहे.
तर त्यांची थोडी तब्येत गेल्या महिन्यात तर जास्तच खराब होती. मी सांगेन केव्हा तरी, पण आता औषधं चालू आहेत त्यांची. तर असं होतं की त्यांना औषधं वगैरे अजून पण द्यावी लागतात. म्हणजे असं पटकन औषधं घेतात घ्यायला नाही जमत त्यांना, तर ती औषधं द्यावी लागतात. थोडंसं असं वाफ वगैरे पण थोडी घ्यावी लागते त्यांना अजून, गरम पाण्याची वगैरे. तर खोकला वगैरे आहे ना त्यांना. तर आता आपण एक काम करू, पटकन भांडी घासून घेऊया. भांडी घासून किचन ओटा साफ करून त्याच्यानंतर झाडू वगैरे मारून बाकीची कामं आटपून करूया. चला तर मग आता आपण किचन ओटा साफ करून घेऊ.
अशी जाळी ठेवतो आम्ही बेसिनमध्ये, म्हणजे जो कचरा आहे तो खाली पाईपामध्ये अडकणार नाही, म्हणून अशी जाळी ठेवते. तर झाली माझी किचन साफ करून झालं आहे. किचन ओटा वगैरे बघू शकता तुम्ही. माझी भांडी घासून झाली आहेत, बेसिंग वगैरे स्वच्छ धुवून काढलेलं आहे, बघू शकता. तर आता भांडी थोडीशी टपमध्ये पाणी निघेल तेव्हा मी कपाटाला लावणार. आता झाडू मारून घेते. थोडंसं जेवताना थोडंसं भात वगैरे सांडलेला असतो लादीवर, तर थोडा ओल्या कपडा मारून घेते रात्री आणि मग अंथरून टाकते. आणि आता त्याच्यानंतर मग आता कसं आहे, आता वरती पण कपडे सुकायला जे टाकलेत सकाळी गॅलरीमध्ये, तर आता कसं आज दिवसभर पाऊस आहे, त्याच्यामुळे कपडे मशीनला सुकायला लावले तरी पण ते एवढं व्यवस्थित नाही सुकले जात. तर पातळ कपडे आहेत ते सुकतात, पण थोडेसे जाड कपडे आहेत ते आता गॅलरीमधून काढून वरच्या रूममध्ये थोडे सुकायला टाकलेत मी. आणि जे पातळ कपडे आहेत ते इथे रात्रभर आता पंखावरती कोणी नाही येतं झोपायला, त्याच्यामुळे वरती सुकत नाहीत कपडे. वरती फॅनच चालू नसल्यामुळे सुकत नाही, त्याच्यामुळे मी खाली जे पातळ कपडे आहेत ते खाली आणून टाकलेत सुकायला, आणि जे जाड कपडे आहेत ते वरच ठेवलेले आहेत. आणि आज कपडे थोडे जास्त होते. आज तिचे स्कूलचे वगैरे, काल एक युनिफॉर्म धुतला, आज एक धुतला, तर ते पण काम झालेलं आहे माझं. तर चला मग आता झाडू मारून थोडं लादी वगैरे पुसून घेऊया, आणि त्याच्यानंतर झालं औषध देऊया मिस्टरांचं. तर भेटू, सगळं काम माझं ऑलमोस्ट होत आलेलं आहे, भेटू आपण नंतर. आणि ठीक आहे, चला. आता आमचं जेवण आटोपलं. आमच्या पिऊनी मी आतलं काम आटोपर्यंत अंथरून मग किती छान टाकलेलं आहे. तर पप्पांची औषधं घेऊन झाली, प्रोटीन पावडर घेऊन झाली, सगळं घरातलं कामं आवरली. आता आम्ही काय करणार, झोपणार. कसा वाटला आमचं दिवसभराचं रुटीन तुम्हाला? जर आमचं दिवसभराचं रुटीन तुम्हाला जर आवडलं असेल तर आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा, सांगा. हो, आणि आमची प्रिशा तुम्हाला कशी वाटली? मस्तीखोर प्रिशा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, गुड नाईट. बाय, गुड नाईट.